ही नवीन प्रेरणा ज्याला म्हणतो आजतागायत झाली नव्हती, परंतु ज्या दिवसापासून रईसभाई आमदार पूर्वचे झाले तिथपासून जी विकासात्मक जे कामं जी आहेत ती कामांना जी गती मिळाली आहे आणि ह्या गतीचा हा परिणाम आज सगळ्यांना आपल्याला दिसून येतो। आणि बहुप्रतीक्षित आमच्या चाविंद्रा गावची साहेब व्यायामशाळा म्हणजे ही जिम जी झाली नव्हती आणि ती आज तुमच्या प्रयत्नाने सहकार्याने इथं साकार झालेली आहे आणि आमची सर्व तरुण मंडळी हे अतिशय आनंदित झाले आणि तुमच्यावर त्यांचा खूप अभिमान आहे। तेव्हा अशा पद्धतीने आमचा गाव पोगाव यासाठी तुम्ही आता हा स्मशानभूमीचा देखील निधी दिलेला आहे। कारण साहेब एक वस्तुस्थिती अशी आहे की ज्या वेळेस मयत होतं गावामध्ये त्यावेळेस आजूबाजूच्या गावचे लोक येतात मैतासाठी आणि ते प्रत्यक्षात बघतात की या स्मशानभूमीची अवस्था कशी आहे, त्याच्यावरून ठरवतात की गावाची स्थिती कशी आहे, गावचा विकास कसा आहे आणि त्या गोष्टीवरती आपण फोकस केला आणि त्याच्या अनुषंगाने या चाविंद्रा आणि पोगावाची जी इज्जत जी आहे जी पंचक्रोशीमध्ये होणार आहे ती तुम्ही मिळवून दिली 70 लाख निधी देऊन, त्याबद्दल आम्ही सर्व पोगाव चाविंद्रा गावचे नागरिक प्लस गायत्रीनगरचे नागरिक, कारण गायत्रीनगरचे सगळे मयत इथं जायला येतात आणि म्हणून आम्ही तुमच्या अतिशय आभारी आहोत। अशाच प्रकारे तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहावा आणि जो विकास आज तुमच्या माध्यमातून होत आहे अजून जास्त व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा हात राहील याच्यामध्ये शंका नाही। एवढी म्हणून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम तर मी रईसभाईंचे खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करतो, कारण काय साहेबांनी पोगाव गावात आणि चाविंद्र गावात टोटल मिळून एक कमीत कमी 5 करोडपर्यंत निधी आतापर्यंत दिलेला आहे आणि जेवढा युवा वर्ग आहे तो साहेबांशी तर एकदम खुश आहे, कारण दोन्ही गावात जिमचं काम एकदम व्यवस्थित झालेलं है। देखिए, आज हमने पोगांव और चाविंद्रा की शमशान भूमि के लिए 70 लाख रुपए की निधि का उद्घाटन किया है। यहाँ के स्थानिक नागरिकों का बहुत मांग थी कि शमशान भूमि व्यवस्थित होना चाहिए, अच्छी होना चाहिए, कम से कम इंसान जहाँ आखिरी वक्त जाता है वहाँ पे तो उसको शांति मिलनी चाहिए। तो आज ये 70 लाख के फंड से दोनों शमशान भूमि में काम होगा, उसका उद्घाटन हम कर रहे हैं। साथ ही साथ अभी यहाँ से हम लोग जाने वाले एक जिम बहुत अच्छा बना है हमारे चाविंद्रा गांव में, वो 32 लाख की निधि से बना है और मुझे लगता है मैंने अभी तक जो जिम बनाया उसमें सबसे बेस्ट है। और पोगांव में भी 10 लाख की निधि जिम को हमने दी थी। मुझे बड़ी खुशी है कि गाँव में खाली ये एरिया में ही देखेंगे तो करीब करीब 5 से 10 करोड़ रुपये का काम हुआ है और मैं इसके लिए सभी स्थानिक लोगों को, नेताओं को शुक्रिया अदा करता हूँ कि हमेशा इनका सहयोग रहता है। हम कोशिश करते हैं कि हर समाज, हर वर्ग को साथ में लेकर चलें। महाराष्ट्र की जो संस्कृति है जिसको हम कहते हैं कि शाहू फुले अम्बेडकर की जो विचारधारा है उसको आगे लेके चलना है। मैं भिवंडी को एक उदाहरण बनाना चाहता हूँ कि किस तरह से भाईचारे में हम लोग सब रहते हैं। इसके लिए मैं सभी का धन्यवाद करता हूँ और उम्मीद करता हूँ कि जल्द से जल्द अच्छा कामयाब होगा। आज आपल्या भिवंडी पूर्वचे आमदार यांच्या प्रयत्नाने चाविंद्रा गाव स्मशानभूमीचं काम या ठिकाणी सुरू होत आहे, तसेच पोगाव स्मशानभूमीचं देखील काम सुरू होत आहे आणि चाविंद्रा गावामध्ये त्यांनी जे जिम बनवलेले आहे त्याचं देखील ओपनिंग होतं आहे। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आपण खऱ्या अर्थाने राजकारण ज्यावेळेस करायचं असं त्यावेळेस राजकारण केलं पाहिजे, परंतु जे काम करतं त्याचं निश्चितच वाहवाही झालीच पाहिजे। आज आपण पाहतो की भिवंडी पूर्वमध्ये रईस साहेब यांच्या माध्यमातून निश्चितच त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज देखील आपण पाहतो की त्यांची कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे। आज आपण पाहतो की महाराष्ट्र शासनामध्ये अनेक चलबिचल चालले असताना देखील, निधीचा अभाव असताना देखील त्यांच्या अभ्यासवृत्तीमुळे आज आपल्या भिवंडी पूर्वमध्ये अनेक कामांचा हा शुभारंभ होत आहे। निश्चितच आमच्या चाविंद्रा गावचे सर्व रहिवासी असतील, पोगावचे सगळे रहिवासी असतील, त्यांची मागणी होती आणि त्यांच्या मागणीला त्यांनी प्राधान्य देऊन आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ केलेला आहे। मी त्यांना या प्रभाग 2012 पासून आम्ही नगरसेवक म्हणून काम पाहत आहे। मी त्यांना माझ्या वतीने, आमचे राम सहकारी असतील, पाटील जे असतील, सगळ्यांच्याच वतीने त्यांना धन्यवाद देतो की साहेब आपण असंच या ठिकाणी जर काम करत राहिलात, निश्चित आपण काम करत आहात, आपण अभ्यासवृत्तीने काम करत आहात, त्याच्यामुळे निश्चितच राजकारणामध्ये राजकारण होत राहतं, परंतु असं काम करत राहिलं तर आम्हाला देखील अनुभव आहे की आम्ही ज्यावेळेस नगरसेवकला उभे राहिलो त्यावेळेस अनेक अडचणी आल्या। अनेक ज्याप्रमाणे या ठिकाणी आता रईसभाई बोलले
की आपण जातीविरहित धर्मविरहित काम केलं पाहिजे. ज्यावेळेस लोकप्रतिनिधी हा निवडून येतो त्यावेळेस तो कुठल्याही समाजाचा नसतो, तो कुठल्याही धर्माचा नसतो, तो सर्वांचा असतो. त्या पद्धतीने त्यांनी जे काम हाती घेतलेलं आहे आणि करत आहेत त्यांना या ठिकाणी मी माझ्या वतीने देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच काम करत राहावं असं या ठिकाणी त्यांना देखील आम्ही आमच्या वतीने देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या चाविंद्र गावामध्ये म्हणजे साहेब म्हणजे असं झालं होतं की आम्हाला वाटत होतं का हे जो नगरपालिकेमध्ये एरिया आहे चाविंद्र पोगाव म्हणजे एकदम मागासलेला वाटत होता, पण जेव्हापासून तुम्ही आले तर काहीतरी नवीन बदल घडला त्याच्यामध्ये. आणि साहेब महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आली का या गावातले मुलांची एवढी मेहनत आहे का भरपूर, कारण का मला त्यांचा खूप खूप म्हणजे मनापासून धन्यवाद करतो त्यांना आणि अभिनंदनही करतो त्यांचं. त्यावेळी एवढी मेहनत घेतलेली आहे का गाव एकत्र करणं, गावामधला प्रत्येक कार्यक्रम करणं आणि आज प्रत्येक गोष्टीवर जो म्हणजे मी इथला नगरसेवक असून एवढा मी लोकांनी चालवत, पण पूर्ण गाव जे आपले आयडिया घेऊन जे पोरं जे कामं करतात ना खरोखर मनापासून त्यांचं म्हणजे जेवढा कौतुक करावं तेवढा कमी आहे. आणि चाविंद्र पोगाव म्हणजे आज डेव्हलपमेंटमध्ये एवढा म्हणजे मागे होता का कुठलाही काम म्हणजे एक साधा गटर बनवायचं असलं तर नगरपालिकेकडे निधीसाठी आपल्याला 10 वखत जायला लागायचं. आता ही बरेचसे कामं बघतो मी म्हणजे आम्ही शिंदे साहेबांचे कडून फंड आणला, कब्रस्तान बनवला नुरीनगर डोंगरपाड्यासाठी. तुम्ही तुमच्या मेहनतीने काय फंड आला ते चाविंद्राची समशान, पोगावची समशान आणि चाविंद्र्यासाठी एवढी मोठी जिम आज जो एवढा डेव्हलपमेंट बघून म्हणजे खरोखर मनापासून म्हणजे का काहीतरी चाविंद्र्यामध्ये नवीन घडला आणि हे घडलं आहे फक्त तुमच्यामुळे घडलं साहेब. तुम्ही खरोखर मनापासून म्हणजे लक्ष द्या गाव आणि चाविंद्र पोगावर खूप तुमचा प्रेम आहे आणि अजून अशीच काहीतरी नवीन कामं होतील ही तुमच्याकडून मी अपेक्षा करतो. तिथंच थांबतो. जय हिंद.